अशा वॉटरफॉलला चाललोय. वॉटरफॉल मुळात नाहीये, असे पूर्ण डोंगर रांगे आणि त्याच्यावरून पूर्ण असे पाण्याचे झरे वाहतात. आता मी शिवे गावात थांबलो थोडं. धरणाला पाणी किती आलं बघा, पूर्ण तर ओव्हरफ्लो आलंय, इथपर्यंत पाणी आहे. साईडला तरसांची संख्या जास्त आहे. आम्ही आता कॅम्पिंग करायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला दिसलं होतं ते वर. काढ ना मशीन, काढू हवा भर पहिली. हवा कमी आहे चाकतराव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण वाजले 12:30. संतोष शेठ आणि मी आज पण आता मी जास्त एक पाण्याचा प्रेशर आहे ना, लईच वरत येतो एका ठिकाणी. त्याला तर वॉटरफॉल म्हणतो आपण फक्त, पण त्याला नाव वगैरे काही नाही. त्या गावाचं नाव जवळपास कोळी गाव आहे ना, कोळी गाव आहे. आपल्यापासून जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतर असेल त्याचं, आमच्या देवगावापासून. आता मी शिवे गावात थांबलो थोडं. धरणाला पाणी किती आलं बघा, पूर्ण तर ओव्हरफ्लो आलंय, इथपर्यंत पाणी आहे. कितीतरी मागं पाणी होता उन्हाळ्यात कमी. अरे आता आम्ही मागं आलतो ना जेव्हा वांद्र्याला 44 ताप पाणी लय कमी होतं बरंच. पण आता न्यूज ऐकली होती की मास्कड धरण ओव्हरफ्लो झालं, डायरेक्ट ओव्हरफ्लो झालं धरण डायरेक्ट. आयुष्यपत जिथपर्यंत बघा ना तिथपर्यंत पाणीच पाणी दिसतं डायरेक्ट. समोर तर काय पाणी दिसतं राव, एवढं वाईट अख्खा पूर्ण जलाशयाचा आहे ना, जेवढा पसारा आहे ना पाण्याचा तेवढा सगळा दिसतोय ड्रोननी. आता साधारण 1 वाजलाय, आम्हाला उशीर होईल म्हणून पुढे चाललोय आम्ही. तिथं ड्रोन फ्लाय करायची अजून लई इच्छा होती, पण टाइम नसल्यामुळे जायला लागतंय. हा इथं वरती किती दुख आहे बघा, हा इथं वरती डोंगरावर. हे जरा हाईटला नाही म्हणून एवढं नाही, पण बघा इथं किती दुख आहे. इथपर्यंत आला असता ड्रोननी. चला संतोष शेठ. आमचा स्पॉट आहे इथं थांबायचा. आम्ही बराबर फिक्स इथंच थांबतोय झाडापाशी. मला खिंडीतून ड्रोन काढतो असा राऊंड फिरून, पण नेमकं परत काय पाऊस येतोय चांगला, जरा ऊन पण पडलंय, पाऊस पण येतोय. पाऊस जास्त येतोय असा दिसून येत नाही उन्हामुळं. वेदर लय क्लिअर आहे आज, पण तसं वर पवन चक्की कसली भारी दिसते. पवन चक्की इथपर्यंत गेलो आम्ही. इथपर्यंत जायचं असेल ना, तिकडून दिसते ना हरवडी, इथून आहे ना आपल्याला ना असं वर जाते असं डायरेक्ट इथपर्यंत. फक्त कॅम्पिंग बिम्पिंग करू नका, कारण की ना वर तरच लई आहे. या साईडला तरसांची संख्या जास्त आहे. आम्ही आता कॅम्पिंग करायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला दिसलं होतं ते वर. तर मध्ये हवा कमी वाटली म्हणून खाली उतरलो. जरा हवा कमी आहे का, म्हणजे खूप कमी. हा ना, काय आम्ही याची बघू ना, त्याची पण कमीची. मागल्यांची ओके, तिकडे गेलो ना पहिला हवा भरायला चालू कर, म्हणजे तुझं पण काम होईल गाडीचं पण काम. पिल्या 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 काय म्हणतोय, कोणता पिले? आलो आपल्या लोकेशनवर. इथं जायचं बघते.
दिसतंय नाही पाणी वाहतं इथं, पण आता एवढं पाणी नाही वाहत रे. पहिले पाणी व्हायचं जोरात माहिती का. कदाचित आपण चुकीच्या टायमिंग आलेलो इथं. पाऊस नाही आता एवढा, पण दुःख की आहे. ड्रोन फ्लाय केला भारी व्ह्यू येईन. पण इथं निवांत जाऊन बसू आपल्या जागेवर त्या. तिथं पहिलं ड्रोन फ्लाय कर. हा व्ह्यू घे पहिला, मग करू आपला कार्यक्रम. भरोसा नाहीये ते आहे. मग अचानक पडतं रे पाऊस. मग त्यामुळे चल तिथं पहिला ड्रोन चालू कर. चल रोड काय दिसतोय बघ ना राव. घेतला ना मग टेन्शन नाही. काय भारी दिसतंय ना. स्टेशनवर तर आलो आम्ही, पण लास्ट टाइम आलो त्यापेक्षा जास्त पाणी कमी झालेलं आहे. तसं पाणी लय कमी झालेलं आहे. या साईडला फ्लो कमी झालाय पाण्याचा. बराच दिवस झाला वाटतं पाऊस नाही पडला वाटतं इकडं. पाणी फ्लो कमी झालेला आहे. वर पण काय एवढं पाणी खास पडत नाही. असं मागल्या वर्षी मी जेव्हा आलतो ना, रील काढली होती ना, तेव्हा इतकं वाईट पाऊस होता ना इथं. सगळं असे ते वॉटरफॉल म्हणता येईल ना, वरून पाणी पडत होतं खाली जोरात जोरात. ते जे होते ना जवळपास 10 ते 12 असं जागा होत्या तिथे जसं वॉटरफॉल झालते. आणि मेन स्ट्रीम हाच आहे. मेन तर इथूनच वाहतं जास्त करून. काढ ना मशीन काढ. हा बाय डिकीत येते. काढ ना मशीन काढ. हवा भर पहिली. हवा कमी आहे चाकात राव. काय ब्लॉक करायची एवढी इच्छा नव्हती राव. अरे मग डोकं आणले दुखतं आता. झोप नाही आली. डोकं आणि असं ना गरम वाटतं अंगात असं बॉडीमध्ये. झोप नाही आल्यामुळं मी तर घरी थांबलो होतो आज. पण म्हणलं आजचा दिवस वाया जाईन म्हणून आलो फिरायला. थोडं पुढं जाऊन बघायचं काय आहे. होय पुढं जायचं थोडं. जरा घसरडं दिसतंय रे लई. हा केली गाडी लोक. पुढं घसरडं दिसतंय लई. काय दात पडायचे काय. थोड्या वेळापूर्वी अख्खं वातावरण क्लिअर होतं बघा. आता पाऊस यायला लागलाय. जास्त पाऊस नाही येते, कमी येतोय. पण आम्ही भिजून जाईन म्हणून आत बसलो बरं गाडीतून. याच्यात तर आपल्या ड्रोन नाही उडवता यायचा राव. थोड्या वेळा थांबू जरा मग ड्रोन उडू इथं. पेस तोपर्यंत बाहेर वातावरण मग क्लिअर होईल. थोड्या वेळात पाऊस कमी होईल अख्खा. 2000 years later. स्टेप डॅम तसं इथं पण लय भारी होऊ शकतं. त्याच्यापेक्षा मोठं होऊ शकतं बरं का. असं तर मला म्हणायचं इथून स्टार्ट केलं नाही पुढून जर घेतलं ना डॅमचं हळू स्टेप पाणी लय अडलं नाही इथं. तिथं सगळ्यात जास्त भारी होईल माहिती का. खर्चिकलंय पण व्ह्यू काय दिसेल बाई. पाणी स्टोरेजच लय एवढं. आता वरून जर फक्त वन विभागाची परमिशन घ्यायला लागेल ना. वन विभागाला की विभागाला. पण जे मावळ खेड तालुक्यात जेवढं टुरिझम वाढन ना बाई लय वाढन टुरिझम. कारण हा व्ह्यू लय भारी इथला. फक्त इथं ना पुढं बांधाय पाहिजे तसं स्टेप आणि असं सर्व खाली इकडं पण स्टेप बांधाय पाहिजे धरणापर्यंत बांधता येईल डायरेक्ट मास्केटला. इथं पण मध्ये स्टेप बांधू शकतो ना. असं इथं पाणी पण वाढन आणि टुरिझम पण वाढन. दोन्ही गोष्टी होती इथं. लय भारी व्ह्यू इथं. असे आहे ना खेड तालुक्यात याच फक्त या पट्ट्यात पाईट पाळू जे वांद्र्यापर्यंतचे पट्ट्यात ना इथून मास्केट आपलं सॉरी भामचंद्र डोंगराचे डोंगर रांगेनाची पूर्ण या साईडची धरणाच्या राईट साईडची आणि लेफ्ट साईडची ती राहिली. आणि मध्ये नेमकं धरण आहे मग असं दोन्ही साईडचं पाणी मध्ये पडतंय. पण दोन्ही साईडला आहे ना टुरिझमच्या भारी गोष्टी करता येईल. एक तर वांद्र्यात केलंय आणि एक आता महादेवाचं मंदिर बांधलेलं आपण रिसेंटली तिथं गेलतो. कोणचं रे ते महादेवाचं मंदिर ते पाईटला कुंडेश्वर भारी केलेलं आहे. दोन तर चांगले गेलेत बघा. इथं जर स्टेपचं केलं ना तिथं पण लय पाणी अडन. खाली बरी जागा आहे अशी